विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। पुसदच्या वसंतराव नाईक चौकातील डीपीला भीषण आग, उन्हाच्या तीव्र उष्णतेचा परिणाम। स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण, मोठा अपघात टळला, वीज पुरवठा खंडित। पुसद शहरातील वसंतराव नाईक चौक येथे असलेल्या विद्युत वितरणाच्या डीपीला डिस्ट्रीब्युशन पॉइंट मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। प्रचंड उष्णतेमुळे डीपीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेच्या वेळी चौकात मोठी वर्दळ होती। अचानक डीपीमधून ठिणग्या उडू लागल्या आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। नागरिकांनी तत्काळ सुरक्षित अंतर राखत घटनास्थळापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच वीज वितरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र डीपी पूर्णपणे जळून खाक झाल्याने परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला। स्थानिक नागरिकांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून उष्णतेमुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढली आहे। यापूर्वीही काही ठिकाणी डीपीमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। दरम्यान वीज वितरण विभागाकडून नुकसानग्रस्त डीपीची दुरुस्ती करून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। तसेच अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून उन्हाळ्याच्या काळात विद्युत यंत्रणांची नियमित तपासणी करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।